श्री स्वामी समर्थ। आजचे जे महाप्रसादाचे मानकरी आहेत त्यांचं नाव गुप्त आहे, पण आज ज्यांना आरतीचा मान मिळाला असं दाम्पत्य श्री व सौ मोने यांच्या हस्ते आज आरती झालेली आहे। तर मी प्रथम दादांना विनंती करतो की श्री व सौ मोने यांचा दादांनी यथोचित सत्कार करावा। या श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ। बोला मी मोने साहेबांना विनंती करतो एक दोन शब्द बोला। आज स्वामींच्या मुळे मला हा योग आला आणि आमचा प्रसाद नसताना सुद्धा हा योग म्हणजे आमचं भाग्यच म्हणावं लागेल। तर दादांची कृपा आणि स्वामींची कृपा आणि ताई माऊली यांच्या सर्वांच्या मुळे हा योग आला, त्याबद्दल त्यांचे आभार। श्री स्वामी समर्थ। आता नुकताच गुरुपौर्णिमा होऊन गेली, 10 जुलैला गुरुपौर्णिमा होती। आपण सर्वांनी तो आनंद घेतलेलाच आहे। त्याच्याच अनुषंगाने ठिकठिकाणी तसा तो महिनाभर चालतो हा उत्सव। नुकतंच 13 जुलै रविवार पंढरपूरला जे आपलं स्वामी केंद्र आहे, आपली शाखा आहे, तिथल्या सर्व सेवेकऱ्यांच्या तर्फे दादांचा गुरुपूजनाचा कार्यक्रम झाला। तिथे फार दिमाखात साजरा झाला। तिथल्या सर्व भाविकांनी उत्तमरित्या नियोजन केलं होतं कार्यक्रमाचं। त्याला जोडूनच जसं दादा इथे सकाळ संध्याकाळ भक्त लोकांचं शंकाचं निरासन करतात, त्याच माध्यमातून पंढरपूरमध्ये सुद्धा शंका समाधान हा कार्यक्रम आपण ठेवलेला होता। अंदाजे 50 लोकांनी त्याचा लाभ घेतला त्या शंका समाधानाचा। तेच मला सांगायचं की इथे जे काय आपण मठात कार्य चालतं, दादा मार्गदर्शन करतात आणि त्याच्या अनुषंगाने जे काय अनुभव येतात, यापूर्वी सुद्धा वेळोवेळी अनुभव सांगून झालेले आहेत। तर जसजसे अनुभव लोक आपल्याला फीडबॅक देतात तसतसे आपण सगळ्यांना सांगतोच। त्याच्या माध्यमातून दादांचं कार्य पण पुढे येतच आहे। ह्या महिन्यातले 2 अनुभव मी सांगतो थोडक्यात आणि मग थांबवतो। आपल्या इथेच एक भक्त आहेत, पिंपळे सौदागरला राहतात। आज त्यांचे आई वडील पण इथे आलेले आहेत। विशाखा तुळशी हरिदास माहेरचं आडनाव आहे। तर त्यांचे सासुरवाडी पंढरपूरला आहे, उत्पात। तर ते विशाखा हरिदास जे आहेत त्यांच्या सासूबाईची अंगठी हरवली होती। 1.5-2 महिने झाले ते शोधत होत्या घरी पंढरपूरला, पण त्यांना ती काय सापडत नव्हती। त्या सतत इथं मंदिराच्या संपर्कात असतातच। मग त्यांनी इथे आपल्या मंदिराशी संपर्क साधला दादांशी। मग दादांनी त्यांना सांगितलं की जे काय करायचंय, कशा पद्धतीने तपास घ्या वगैरे वगैरे। आणि दादांनी पुढे असंही सांगितलं होतं की ती जी काय अंगठी आहे ती तर सापडेलच, पण ती एका पांढऱ्या वस्तूच्या रूपात ती पडलेली दिसेल तुम्हाला। बघा आता याच्यात 1.5-2 महिने ते शोधतायत, पण त्यांना ती मिळत नव्हती। दादांनी सांगितल्यानंतर 3ऱ्या दिवशी विशाखा ज्या आहेत त्यांच्या सासूचा मला फोन आला की काका अंगठी सापडली। म्हणजे इथे जे काही दादांचं जे काही मार्गदर्शन आहे ते किती हे आहे पहा तुम्ही। असाच एक अनुभव अजून एक आहे। कालच तो एकाने सांगितला। आपले जे एक भक्त आहेत त्यांच्या मुलीचं लग्नाच्या संदर्भात चालू होतं बघणं वगैरे दाखवणं। बरेच प्रयत्न करूनही यश येत नव्हतं, स्थळ जुळत नव्हतं। त्यांनाही दादांनी मार्गदर्शन केलं, काही काळजी करू नका, अमुक अमुक पद्धतीने जप करा वगैरे सांगितलं होतं। कालच त्या मॅडमचा फोन आला मंदिरात आम्हाला, आरतीच्या आधी आला फोन की दादांशी मला बोलायचं आहे, असं माझ्या मुलीचं संदर्भात मी मार्गदर्शन घेतलं होतं आणि दादांनी सांगितल्याप्रमाणे कंटिन्यू करत गेले। आणि त्यांनी असं सांगितलं की मुलीचं स्थळ मागणी आली, स्थळही जुळलं, आता लग्नाची तारीख फक्त काढायची राहिलेली आहे। म्हणजे हा एक अनुभव आपल्या इथे एक आपल्याला मागे मी सांगितलेलं आहे की दापोली कोकण भागातने भरपूर आता भक्त संपर्क आपल्याशी करतायत। तर दापोलीमध्ये पण भरपूर लोक संपर्कात असल्यामुळे तिथे 2 महिला भक्त आहेत, त्यातल्या एक करमरकर म्हणून आहे आणि एक काणे म्हणून। तर त्यांचे पण प्रॉपर्टीचे प्रॉब्लेम खूप चालू होते। महिनोन महिने कोर्ट कचऱ्या वगैरे
चालू होते, पण त्याला काही यश येत नव्हतं. तर त्यांना या दादांनी मार्गदर्शन केलं होतं. त्यांचाही फीडबॅक आलेला आहे आपल्याला की असं असं आमचे जे काही प्रॉब्लेम होते प्रॉपर्टीचे ते पण सगळे मार्गी लागलेले. सांगायचा उद्देश काय की इथे दादा आहेत बसलेले, सकाळ संध्याकाळ मार्गदर्शन करतात. दादा जे काही सांगतात त्या पद्धतीने जर आपण त्यांचं ऐकलं, आचरणात आणलं तर आपल्याला निश्चित यश येईल. म्हणून नेहमी म्हणतात की गुरु जे सांगेल त्याप्रमाणे सगळ्यांनी करावं. आज सगळ्यांना माहितीच आहे आपले आबासाहेब आलेले आहेत. परत मी त्यांना विनंती करतो त्यांनी आपलं दोन मनोगत सांगावं. स्वामी श्री स्वामी समर्थ. मागच्या गुरुवारी आपला गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम, त्यावेळेला मी दादांना म्हटलं होतं, त्याच्या आदल्या गुरुवारी मी इथे आलो होतो, त्यावेळेला मी असं म्हटलं होतं की मी त्या गुरुवारच्या कार्यक्रमाला नक्की येईल. आणि खरोखर योग होताच माझा यायचा, परंतु काय कुठे माशी शिंकले मला काय कळत नाही. माझी मुलगी कॅनडावरून आली होती आणि ती 15 दिवसच असल्यामुळे मला थोडं त्या ठिकाणी तिच्यासोबत थोडासा वेळ द्यावा लागला. मी दादांना म्हटलं होतं की असं असं आहे, तर त्या मुलीला घेऊन परत मला पुण्यामध्ये यायचं होतं. आजच माझी मुलगी आता संध्याकाळी रात्रीचं फ्लाईट आहे 1 वाजता, तर ती आताच मुंबईला गेली म्हणजे कॅनडाला जाण्यासाठी. तिथून आम्ही निघालो परवा गुरुवारी दुपारी निघालो आणि आमचा अंदाज होता की आम्ही इथे वेळेवर पोहोचू. पण का पहिला एसटीत होतो, नंतर मुलगा माझा गाडी घेऊन आला होता कोल्हापूरला, पण तिथे कणकवलीला आलो, नेमकी गाडी ब्रेकडाऊन झाली. तिथे जवळजवळ तास 1.5 तास त्या कणकवलीच्या डेपोमध्ये गेला आणि त्यामुळे मला पुढे मग सगळं उशीर होत गेला. मी जवळजवळ रात्री 2:30 वाजता आम्ही इथे कात्रजला आलो घरी मुलाकडे आंबेगावला. त्यामुळे माझी इच्छा असूनही मला गेल्या गुरुवारचा कार्यक्रम चुकला. पण आल्यानंतर म्हटलं आज गुरुवार आहे, आता मुलीला मी 5 वाजता तिला गाडी केली होती तिला मुंबईला जाण्यासाठी आणि मी तसंच इकडे आलो. म्हटलं आज आपण जाऊया. खरं तर हे आता जे जोशी काकांनी सांगितलं आपल्याला दादांविषयी, तसं मी जेव्हा अण्णा आमच्यासोबत आम्ही फिरायचो त्यावेळेला हे अनुभव आम्ही असे कथन करायचो, लोकांना सांगायचो की तुम्ही अनुभव घ्या. आणि खरोखर कारण लोकांना असं वाटतं की काय हा माणूस सांगत असेल, कसं काय ते शक्य होत असेल, असं लोकांना निश्चित वाटतं. मनावर शंका येते की आम्ही एवढं करतो, ह्या देवळात जातो त्या देवळात जातो, ह्या देवाला सांगणं करतो, असं करतो तसं करतो. परंतु खरोखर तुम्ही मंडळींनी अनुभव घ्या. जसं आता जोशी काकांनी सांगितलं तसं, कारण माझा स्वतःचा अनुभव आहे दादांच्या बाबतीमध्ये. मी जरी अण्णांचा अगदी जवळ अण्णांच्या अगदी होतो तरी सुद्धा माझ्यावरती म्हणजे मला जेव्हा अडचण आली त्यावेळी दादांना मी म्हटलं, दादा माझा असं असं आहे. कारण मी रायगड जिल्ह्यात नोकरीला होतो तर तिथे मी घर बांधलं होतं. आता मुलं दोन्ही पुण्यात शिकली, मुलं पुणे सोडायला तयार नाहीत, त्यामुळे आम्हाला कोलाड सोडावं लागलं आणि त्या ठिकाणी बांधलेलं घर ते माझं तसंच राहिलं. त्या तिथे मी राहत असताना अण्णांनी मला कार्यक्रम दिला होता की आपण कल्पना आहे आपण बाजारात फिरतो, इकडे तिकडे जातो. ते काही वेळेला कसं होतं, काही लोक स्मशानात गेलेले असतात, त्याचा स्पर्श आपल्याला बसमध्ये होतो किंवा चालताना अनेक प्रकारच्या अडचणी येतात आणि मग त्याबरोबर आपल्याबरोबर काही वाईट शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करतात. पण त्या होऊ नयेत म्हणून अण्णांनी मला त्यावेळेला कार्यक्रम दिला होता. एक घोड्याची नाल सांगितली होती की उंबरठ्यावर घोड्याची नाल मारा, म्हणजे मग आपण जे बाहेरून येतो हा त्रास काय आपल्याला होणार. आणि खरं आहे. आता माझं ते घर विकायचं झालं तर मला गिऱ्हाईक येईना, अडचणी यायला लागल्या. मी दादाला म्हटलं, दादा असं असं आहे. इथेच पुण्यातच दादांना म्हटलं, दादा मला म्हटलं तुमच्या घराच्या उंबरठ्यावर प्रवेशद्वारावर तुम्ही कुठेतरी घोड्याची नाल मारलेली आहे आणि तुम्ही तिथे राहत नाही तर तुम्हाला त्याचा प्रॉब्लेम आहे. आणि खरोखर मी दादांना म्हटलं, दादा हो घोड्याची नाल मी मारलेली आहे आणि खरोखर मारली. त्यामुळे ती काढून टाका, तुमचा व्यवहार होईल. आणि त्याच्याप्रमाणे आताच मी दादांना बोललो, फायनल स्टेजला माझा व्यवहार थोडासा अडकलाय. दादाने मला आता परत एक थोडासा कार्यक्रम सांगितला की हे करून बघा, व्यवहार तुमचा मार्गी लागेल. म्हणजे सगळं झालेलं आहे, फक्त काहीतरी थोडासा प्रॉब्लेम आहे तो होईल. पण सांगायचं तात्पर्य काय की आपण विश्वास ठेवला पाहिजे. आपला विश्वास असला पाहिजे ना, तर मग मी हे केलं तर हे होईल का, असं केलं तर हे एवढं मला जप करायला सांगितलं आहे, मग हा मी जप केला तर त्याचा फायदा मला होईल का, अशी किती जरी उदाहरणं आहेत. मी कोकणातून दादांकडे कितीतरी लोकांचे प्रश्न फोनवर सांगतो
आणि दादा मग फोनवर किंवा समक्ष तिकडे आले राहण्याच्या वाडीमध्ये, तर तिथे आम्ही त्या लोकांना सांगतो. बऱ्याचशा लोकांना तिकडे सुद्धा बऱ्याचशा लोकांना अनुभव आलेला आहे. पण एखादं काम होत नाही, कारण शासन लेवलला असं आहे शासकीय कामामध्ये की सगळेच अधिकारी अगदी काय तुमच्या काम करायला टपलेले नसतात की आला कागद किच कर सही. मी सुद्धा सरकारी नोकरच होतो, ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून मी काम केलंय. मलाही माहिती फाईल कशी बाजूला सरकवायची. पण असं मी कधी केलं नाही की कोणी मला 4 पैसे द्यावेत आणि मग मी त्याच्यावर सही केली. कारण माणूस गरजू असतो, त्याला अनंत अडचणी असतात, अनेक अडचणी त्याला असतात. अधिकारी वर्गाने ह्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. त्याच्यामुळे त्या काही गोष्टी काही एक दोघांचे प्रश्न दादांना माहिती आहे, त्याच्यामुळे ते लांबले. त्यांना सारखी ती चिंता. मला वाटतं दादांकडे 2 वेळा ते लोक पुण्यामध्ये येऊन गेली. मी त्यांना सांगितलं, धीर धरिरे धीरापोटी असती मोठी फळे गोमटी, शांत राहा. स्वामीच्या मनामध्ये दादांनी सांगितले काम होणार म्हणजे होणार. म्हणजे अजूनही काही तिचं काम त्या मुलीचं फायनल झालेलं नाही, पण ते अजून अडून आहे. वर शासन लेवलला अडून आहे. त्याच्यामध्ये दादांचा किंवा आणखी कोणाचा काही हस्तक्षेप नाही. पण आपल्या मनाला सुद्धा आपला सुद्धा थोडासा त्याच्यावर विश्वास असला पाहिजे. आपणही थोडासा धीर धरला पाहिजे. आपलं काम निश्चित होतं. तेव्हा नुसतं मी आता इथे येतो, केदार मठामध्ये येतो, स्वामी सेवा करतो आणि जातो. परंतु आपल्या अडचणी जेव्हा काही असतात तेव्हा आपण जेव्हा दादाजवळ एखादा प्रश्न मांडतो, दादा ज्यावेळेला आपल्याला त्या कार्यक्रमात त्याच्या संदर्भात काहीतरी सांगतात, ते जर आपण त्याचं तंतोतंत पालन केलं तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही. तुमचं काम 100% होतं. जास्त वेळ घेत नाही. दादांना बोलायचं आहे, आपल्याला प्रबोधन ऐकायचं आहे. दरवेळेला आलो की काही ना काहीतरी आता नवीन अनुभव सांगत जाईल. आणि आता काय मी नेहमी तिथे येत जाईल पुण्यामध्ये आहे, पण येत राहील पुण्यामध्ये. नंतर मग आहे मालवणला मला जायचंच आहे. परंतु इथं या ठिकाणी येतो आपण, मला नेहमी बोलायची संधी देतात. मी बोलतो, या ठिकाणी येतो, सेवा करतो. मी दादांना म्हणजे मी अनेकदा बोललो की अशी सेवा मला कुठेच बघायला मिळत नाही. मी मोठ्या आवडीने येतो. मी आंबेगाववरून येतो या ठिकाणी, एक अर्धा तास लागतो रिक्षाला यायला जायला, 1 तास जातो. परंतु ही जी सेवा जी आपण खरी सेवा करतो त्यापेक्षा इथे कितीतरी सेवा जास्त होते. निवड इथे जप होतं किंवा असं नाही. हे आपण आता घरी, मी सुद्धा स्वामी सेवेकरी आहे, चांगली सेवा करतो. सकाळी उठल्याबरोबर सगळं पहाटे उठून सगळं पूजेला बसतो, सगळी पूजा वगैरे सगळी करतो. सगळे जप तप मारुती स्तोत्र हे ते सगळी स्तोत्र म्हणतो. गणपती आता विशेष सगळं म्हणतो. पण हे मी त्या फक्त स्वामींच्या समोर बसून माझं हे चालतं. ही या ठिकाणी आल्यानंतर जे मानसिक समाधान तुम्हाला मिळतं ते फार वेगळं आहे. त्यामुळे मला वेळ मिळाला की मी या ठिकाणी नक्की येतो, कारण इथली सेवा मला खूप आवडते. मी दादा अनेक बोलले, मी आताही बोलतो, इथली सेवा खरंच अशी सेवा कुठे होत नाही. मी अनेक अण्णांच्या बरोबर फिरलो. आता काय खेडेगावातून ह्या कुठे सोयी सवलती उपलब्ध नाहीत. परंतु जे काही आहे त्याच्यामध्ये जी मोठी केंद्र आहेत, मी आता त्या केंद्रांची नावं घेत नाही, परंतु जी काही मोठी मठ आहेत त्या ठिकाणी पण अशी सेवा चालत नसेल असा माझा अनुभव आहे. कारण मी ज्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी बघितलं, पण एवढी काय होत नाही. त्यामुळे इथलं खरोखर खूप बरं वाटतं इथे आल्यानंतर. स्वामी श्री स्वामी समर्थ. आत्ताच आबांनी जे काय सांगितलं गुरुबद्दल, दादा म्हणजे आपले गुरुच आहे. गुरुकडे का जावं? आपल्या काही अडचणी आहेत, आपल्याला स्थैर्य समाधान हे जरा हवं असेल तर जावं. पण गुरुकडे जाताना आपल्यातला अहमपणा मात्र घालवला गेला पाहिजे. अहमपणा असेल तर गुरुकडे जाऊन काय उपयोग नाही. आणि गुरु जे सांगतील ते आचरणात आणणं महत्वाचं आहे. त्याच्यासाठी थोडं संयम श्रद्धा हे तितकंच महत्वाचा विषय. त्यामुळे गुरुला अनन्य भावेने शरण गेलं तर निश्चितच सर्वांचं कल्याण होईल. श्री स्वामी समर्थ. आता अजून एक विषय मागाशी राहिला सांगायचा. आपलं जे पंढरपूर केंद्र आहे, पंढरपूर केंद्राला आता 3 वर्ष होत आले, जोरात कार्य चाललेलं आहे. कधी कुणाला पंढरपूरला जायचा योग आला तर पत्ता आम्ही इथला देऊ, तुम्हाला अवश्य भेट द्या. पंढरपूर केंद्रातल्या आपल्या एक सेवेकरी आहेत सौ माधवी खासनीस, त्यांचं माझं पंढरपूरला जायच्या आधी बोलणं झालं होतं. मला म्हणलं, काका आपला जो इथला पुण्यातला मठ आहे त्याला मला तोरण करायचं आहे. तर म्हणलं ठीक आहे, त्याचं माप पाठवा म्हणल्या. मग मी ते याचं माप घेतलं वगैरे आणि तिला कळवलं तिकडे. तर तिने ते एक तोरण केलेलं आपल्या इथल्या ह्याच्यासाठी. तर एकदा त्यांच्यासाठी एकदा आपण टाळ्या वाजवूया. मी तुम्हाला ते तोरण आहे दाखवतो. श्री स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आपण सामुदायिक जप घेऊ पहिला. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. श्री स्वामी समर्थ. मागचा गुरुवार गुरूंचाच वार म्हणलं पाहिजे. गुरुपौर्णिमा अनाशी त्या दिवशी झाली होती आणि आपल्या मंदिरातर्फे जे शिक्षक आहेत आपले जे सेवेकरी पण आहेत आणि शिक्षक सुद्धा आहेत अशा काही गुरुजनांचा आपण सत्कार केला. आणि अशा गुरुजनांच्याकडनं किंवा जे आपल्या सेवेकऱ्यांचे जे पाल्य आहेत कोणत्या शाळेमध्ये असतील असे जे काही पाल्य 10वी उत्तीर्ण झालेले आहेत तर अशा विद्यार्थ्यांनी काही नावं दिली होती आमच्याकडे आपल्या मंदिराकडे. आपण दरवर्षी गुरुजनांचा सत्कार पाहिला आणि त्याच्यानंतर ह्या 10वी विद्यार्थ्यांचा आपण सत्कार करतो. 10वी किंवा 12वी जे कोणी उत्तीर्ण झाले असेल ते. तर जी काही नावं आलेली आहेत आता माझ्याकडं तर त्याच्यामध्ये मी फक्त आता नावं घेतो. जे कोणी आले असतील इथे उपस्थित असतील तर त्यांनी आपल्या पाल्याबरोबर इथे यावं. जे कोणी उपस्थित नसतील त्यांच्यासाठी आपले सेवेकरी इथे पुढे येतील आणि ते जे काय आपण बक्षीस म्हणा त्यांचा त्या विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा त्यांना थोडंसं पाठीवर आपली शाबासकीची जी थाप आहे ती आपण द्यायची म्हणून ती भेटवस्तू इथे स्वीकारतील. तर कुमार गंधार जोशी एकदा जोरदार टाळ्या आहेत विद्यार्थ्यांच्याकडे. सई पटणे, प्रणम्या बडदे, एक सेवेकरी कोणीतरी येऊन हे स्वीकारा नंतर त्यांना द्या फक्त.
कुमार केशव आणि राघव दोघ जण जुळे बंधू आहेत, ते शांडिल्य. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. त्याच वेळेला आपण जो गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम झाला होता, छोट्याशा बालसेवेकरांनी त्यांची कलागुण जे दाखवले होते, त्या प्रित्यर्थ मी अस्मेशा आणि सान्वी यांना पुढे बोलतो. छोटी अस्मेशा आणि सान्वी. तिथे समोर बघ. आणि सान्वीच्या ऐवजी त्यांच्या आजी स्वीकारतील नांगरे काकू. काल आम्ही जेव्हा पंढरपूरला गेलो होतो, जाताना आम्हाला रस्त्यात पालख्या आपल्या येताना दिसल्या, ज्या इथून निघाल्या होत्या, आळंदीपासून ज्या निघालेल्या होत्या, त्या पालख्यांचं परत दर्शन आम्हाला झालं. आणि असं वाटलं की अरे अजून तिकडनं जी ती वारी आहे, अजून गर्दी होती पालख्यांना. तिथं त्या गावात तिथं थांबल्या होत्या मध्ये रस्त्यामध्ये, तिथं पण भरपूर गर्दी होती. आणि मग असं विचार आला की आपण जे समजतो की पालख्या तिथे पोहोचल्या, वारी झाली, वारी संपली, असं काही आहे का? तर असं काही नाहीये. हा सोहळा जवळजवळ पुढे 15 दिवस तो सुरू असतो. बक्षीस समारंभ पण आपला हा अजून परत आपण करणार आहोत. त्याच्यामध्ये काही सेवेकरांचे पण त्याच्यात सत्कार होतील. मला तर फक्त एक मुद्दाम असं एक नाव घ्यायचं की युवा सेवेकरी आपला मंदिरामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत जेव्हा आम्ही इथे असतो, ते आमच्या बरोबरीने ते इथे 2 जण येतात. 2 जण आहेत ते, त्यातला एकाचा सत्कार आता करू आपण. आणि प्रकर्षाने असं जाणवलं की मध्ये जोशी काका एक 8-10 दिवस जेव्हा गावाला गेले होते, तर त्यावेळेला मंदिराची जी जबाबदारी त्यांनी खूप महत्वपूर्ण रीतीने आणि खूप सामंजस्याने त्यांनी ती संपन्न केली. गुरुवारपुरते आपण आपले सेवेकरी आहेत, बऱ्याच वेळेला असं की गुरुवारपुरते आपल्याला ते इथे येतात, आपापली सेवा करून तिथून निघून जातात. पण गुरुवार सोडून सुद्धा जे इतर वारी जे येतात, त्याच्यामध्ये काही मोजके सेवेकरी आहेत. आणि त्याच्यामध्ये मी एक नाव आता मुद्दाम घेतो की चिरंजीव समर्थ चव्हाण. त्यांनी इथे यावं, खूप सामंजस्याने त्यांनी सेवा 8 दिवस इथे केली होती. जोशी काका नसताना जी जबाबदारी त्यांनी त्याच्यावर टाकली होती ती त्यांनी यशस्वीरित्या पेललेली आहे. आणि आता त्याच्यानंतर तो इथे दररोज आमच्या बरोबर इथे असतो. तर मी समर्थाला इथे पुढे बोलवतो. असे सेवेकरांचे सत्कार ही स्वामी कृपा किंवा स्वामींचा आशीर्वाद जे पाठीशी असतात. आणि आपण जसं दरवेळेला उदाहरण देतो ना की कोणी पहिला आला, कोण दुसरा आला, कोण तिसरा आला, त्याची शाळेमध्ये शिक्षक नेहमी उदाहरण देत असतात की बघा हे 3 विद्यार्थी, त्याचे 1, 2, 3 नंबर आहे, शेवटचे नंबर कोणाचे, त्या लोकांनी यांचा आदर्श ठेवा, असं नेहमी सांगतात. तसं सेवेकरांमध्ये पण आपण त्यांनी चांगली सेवा केली, माझ्यापेक्षा कदाचित त्यांनी आणखीन चांगलं योगदान दिलं असेल, मग माझा नंबर कधी येईल असं आपण मनामध्ये आणायचं. नंबर नक्कीच येईल. इथे कौतुकाची जी थाप असते ना ती इथे नक्कीच मिळते. मोठे जेव्हा कार्यक्रम असतात, आपले सेवेकरी अक्षरशः जीव तोडून सकाळपासून इथे काम करत असतात. सगळ्यांच्याच करता एकदा परत जोरदार टाळ्या. गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम ह्या सगळ्या सेवेकरांच्या खांद्यावरती जे काय होता तो त्यांनी यशस्वी पेललेला आहे. सेवेची पालखीच थोडक्यात अशी पालखी. आपण मी मगाशी म्हणलं की एकादशी झाली की असं वाटतं बहुतेक संपला, सोहळा संपला, वारी संपली, पण ते तसं नाही. येते थोडस माहितीपूर्ण असं काही वाचनामध्ये आता आलं होतं माझ्या. एकादशीला कसं होतं, सगळीकडे संपूर्ण म्हणजे महाराष्ट्रातून आपल्याला किंवा महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा या एकादशी उत्सवाकरता या पालख्या निघालेल्या असतात. आळंदी ते पंढरपूर. आळंदीमध्ये मला ही सुरुवात होती. ज्येष्ठ महिना लागला की साधारण लोकांना ते वेध लागतात पंढरीचे. वारकऱ्यांना, संत लोकांना आळंदीमध्ये जमायचं. तिथून हा पायी सोहळा आहे, 20-22 दिवसांचा. कोणतंही वाहन न वापरता बरेच जण असे पायी सोहळा करणारे आहेत. वयस्कर आहेत, तरुण आहेत.
एक क्रेज म्हणून जाणारे आहेत, पण अगदी भक्तिभावाने जाणारे तर अनेक वर्ष, अनेक पिढ्या आपण बघितल्या. आणि आत्ताच मी कुठेतरी वाचलं की 90 ते 92 वर्षाचे एक आजोबा, ते सुद्धा अजूनही पायी पायी गेले होते आळंदी ते पंढरपूर पर्यंत. 92-93 वयासना चालत जायचं इतकं लांब. आणि हे कोण? तोच फक्त करत असतो. विठोबा सगळं त्याचं नियोजन तो करत असतो. तसं बघितलं तर कुणी प्रमुख नाही, कुठलेही नियम नाहीत, कुठलाही त्याच्यावर यायलाच पाहिजे असं काही त्याच्यावर दबाव नाही. सगळे उत्स्फूर्तपणे आलेले वारकरी असतात, उत्स्फूर्तपणे त्या सेवेमध्ये सहभागी झालेले असतात. गायन भजन करत 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 कधी पंढरपूर येतं त्यांना समजत पण नाही. ते पंढरपूर यायच्या अगोदर आपण जे म्हणतो ना की एकादशी झाली की संपली, तर तसं नाही. हा जो सोहळा आहे, हा सुरू झालेला सोहळा, साधारण पालख्या कुठे वेगळ्या होतात. पुण्यातनं ज्या पालखी हडपसरला एक मार्गाने ज्ञानेश्वर माऊलींची जाती पंढरपूरकडं, तुकाराम महाराजांची पालखी यवत मार्गे म्हणजे सोलापूर रस्त्याने जाते पुढे, आणि पुढे वाखरीला ह्या एकत्र येतात. गंगा जमुना संगम जो म्हणतो आपण, तसा संगम त्या वाखरीला होतो. इकडचे 10-12 लाख वारकरी, तिकडचे 10-12 लाख वारकरी, असे सगळे एकत्र त्या वाखरीच्या त्या रिंगणामध्ये तिथे मला 9मी पर्यंत वाखरीला पालखी पोहोचलेली असते. आषाढ 9मी पर्यंत. आषाढ 9मीला तिथे या सगळ्या पालख्या पोहोचल्यानंतर जो मोठा रिंगण सोहळा होतो, ते रिंगण सोहळा संपताना संध्याकाळच्या वेळेला पंढरपूरमध्ये अगोदरच मुक्ताताईंची पालखी आलेली असते खानदेशामधनं. नामदेवांची तर तिथेच असते पंढरपूरमध्येच. त्या 2 पालख्या घेऊन पंढरपूरमधून त्या 2 पालख्यांच्या बरोबर जे मुख्य जे देवालय जे आहे, त्या देवालयाचे तिथले चोपदार भालदार जे काय असतात ते लोक, तिथले जे त्या पालख्यांबरोबर जे येणारे वारकरी असतात ते, आणि ते तिथून पंढरपूर मधून निघतात आणि ते वाखरीला येतात. कसं समीकरण, कसं त्यांनी ते गणित बसवले की ज्या ह्या पालख्या ज्या आलेल्या असतात सगळ्या आळंदीमधून, त्या वाखरीमध्ये थांबलेल्या असतात, त्या पालख्यांना न्यायला खुद्द देव आल्याशी त्यांची समजूत असते. नामदेव जो आहे विठ्ठलाचा परम भक्त, त्यांचीच पालखी काय ती. कारण नामदेवांनी कसं सांगितलं होतं की माझं अखंड जे जीवन आहे तुझ्याच चरणी अर्पण आहे, तुझ्याच करता ही सगळी माझी आयुष्याची जी सेवा आहे ही माझ्या आयुष्यानंतर सुद्धा तुझ्या चरणी राहावी. माझी समाधी म्हणा किंवा माझं जे काही आठवण असेल ती लोकांनी तिथं पहिलं माझ्या पायरीचं तिथे दर्शन घ्यावं. आणि देवाने पण मान्य केलेलं, नामदेव पायरीचं दर्शन घेऊन मग पुढे आपण दर्शनाला जात होते. मग नामदेवांना त्याच्याच करता पाठवलेलं असतं की ह्या पालख्यांचं स्वागत करायचं. ते नामा म्हणे नित्य, नामा म्हणे तुझे नित्य महाद्वारी, कीर्तन गजरी, कीर्तन गजरी सप्रेमाचे. नामाचा जो म्हणजे नामदेवांचं जो महत्व आहे ते ह्याच्यामध्ये येतं की अखंड कीर्तन जरी मी गेलो तरी त्या माझ्या नावाचं कीर्तन, माझे जे पुढचे वंशज आहेत त्यांना तो मान. म्हणून ह्या पालखीला पुण्यातनं ज्याला पालख्या असं दाळण देऊन त्यांना घेण्याचा मान जो आहे तो नामदेवांना आहे. तिकडनं पंढरपुरातनं त्या पालख्या आलेल्या आहेत. वाखरीमध्ये हा सगळा एवढा मोठा जनसमुदाय वारकऱ्यांचा थांबलेला आहे. आणि जेव्हा समोरनं पालखी येते नामदेवांची, तेव्हा ह्या पालखीचे, आपल्या माऊलींच्या पालखीचे जे चौकदार असतात किंवा जे मुख्य सेवेकरी असतात ते त्यांना पण तिथे सामोरे जातात. दोघांची गाळाबैठ होती आणि मग त्यांना सांगितलं जातं की आपण पुढे चालावं, आम्ही आपल्या मागोमाग येत आहोत. आता हे वर्षानुवर्ष चालत आलेले आहे, त्यांना कोणी सांगत नाही कोणी पहिलं जायचं कोणी शेवटी जायचं असं काही सांगितलेलं नाही त्याच्यामध्ये. पण नामदेवांची पालखी माघारी वळती पंढरपूर प्रवेशाकरता. आणि मग पाठोपाठ ज्या पालख्या आलेल्या असतात त्याच्यामध्ये पहिला मान मग जे शेगावून पालखी आलेली गजानन महाराजांची, त्या पालखीला तो मान मिळतो. गजानन महाराजांची, त्याच्यानंतर त्या पाठोपाठ कोणी असेल संत, आणि सगळ्यात शेवटी ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पंढरपूर प्रवेश करतात. दशमीच्या दिवशी तर पंढरपूरचा जो काही माहोल असेल त्याचं वर्णन अवर्णनीयच म्हणायला लागेल. ज्या ह्या दिंडीबरोबर 8-10 लाख लोक जे असतील
प्रत्यक्ष पंढरपूरमध्ये आणखीन एक 5-7 लोक, 8-10 लाख लोक तिथे, पण एकाच दिवशी एवढी लोक तिथे, त्यांचं नियोजन त्या मंदिराचं, पंढरपूरची जी नगरपालिका असेल त्यांचं नियोजन, त्याच्याबद्दल जेवढं कौतुक करा तेवढं थोडंच आहे. आणि हे एक दिवस नाही, तेवढं 4 ते 5 दिवसांकरता एवढा मोठी लोकसंख्या त्या शहरामध्ये थांबलेली असते. आणि त्यांच्याकरता हे सगळे कर्मचारी, तिथले मंदिराचे कर्मचारी, नगरपालिकेचे कर्मचारी, बाहेरून आलेले सेवेकरी, हे सगळे झटत असतात की हा सोहळा अगदी व्यवस्थितरित्या संपन्न व्हावा म्हणून. जेव्हा दशमीला पालख्यांचा प्रवेश होतो, प्रत्येक पालखीचा मुक्काम ठरलेला असतो. माऊलींची पालखी कुठे थांबणार, तुकाराम महाराजांची पालखी कुठे थांबणार आहे, एकनाथ महाराजांची पालखी कुठे थांबणार, गजानन महाराजांची पालखी कुठे थांबणार, हे सगळं ठरलेलं आहे. त्यानुसार त्या पालख्या तिथे थांबलेल्या असतात. आणि हे सगळं होत असताना विठ्ठल मंदिरामध्ये काय असतं, विठ्ठल मंदिरात आता कसं त्यांचा जो दिनक्रम आहे तो पहिल्यापासून कसा असतो की सकाळी पहाटे साधारण रोज, म्हणजे रोजचा विठ्ठलाला उठवलं जातं, अभिषेक स्नान जे काय असेल ते करून, त्याचे पोशाख करून, सकाळी 8ला पहिली आरती होती. आरतीनंतर जो काय थोडासा सुरुवातीचा नैवेद्य असेल तो 12 वाजता परत आरती, मग महानैवेद्य. दुपारी 4 वाजता त्यांचा पोशाख बदलायचा असतो विठोबाचा, तो पोशाख बदलायचा, दुपारती करायची, दुपारतीच्याला थोडासा नैवेद्य, परत संध्याकाळचा नैवेद्य. आणि मग त्याच्यानंतर आपण जशी इथे शेवटची आपण करतो शेजार ते रात्री, तशी शेजारती करून मग पण विठोबाला झोपवलं जातं. हे उपचार झाले, हे सर्वसामान्य किंवा सर्व दिवसांना जे करतात हे उपचार. त्याच्याकरता कसं होतं, मग मध्ये मध्ये मंदिर बंद ठेवून आलं, पोशाख बदलायच्या मंदिर बंद ठेवा, किंवा नैवेद्य दाखवायच्या मंदिर बंद ठेवा, किंवा अभिषेकाच्याला सकाळच्याला मंदिर बंद ठेवा. पण आता जसं पालखी प्रस्थान झालेलं असतं आळंदीमधून, तशी पंढरपुरात गर्दी तिकडे पण वाढलेली असते. मंदिर बंद ठेवणं मग परवडणार नसतं. 1-1 तास, 2-2 तास, 3-3 तास मंदिर बंद ठेवणं शक्य नाही. मग काय करतात ते, आषाढाच्या पहिल्याच दिवशी विठोबाला सांगितलं जातं की विठोबा आता आपल्याला उभं राहायचं, म्हणजे तो उभा आहेच आहे, पण आता ह्या भक्तांच्या दर्शनाकरता, कारण एवढे भक्त आहेत, मंदिर बंद ठेवून होणार नाही. विठ्ठलाला मग सांगितलं जातं की बाबा आता तू झोपू नको, तू भक्तांच्या करता जागा राहा. त्याचा जो पलंग आहे तो बाहेर काढला जातो, त्याला पलंग काढणे असं म्हणतात. तो पलंग बाहेर काढला जातो, विठ्ठलाला मागं टेक्याला लोड दिला जातो, रुक्मिणीला मागं टेक्याला तक्क्या दिला जातो. त्यांनी ह्या आपल्या भक्तांच्या करता आता अखंड उभंच राहायचं तिथे 8-10 दिवस, 15 दिवस, 20 दिवस, जे काय असेल ते. तसं केल्यानंतर दर्शन अखंड सुरू, मग 24 तास दर्शन. भक्तांची कधी ती गर्दी रांग कधी संपणार नाहीये, त्याच्यामुळे 24 तास दर्शन सुरू होतं पहिल्या दिवसापासून आषाढातल्या. दशमीच्या दिवशी ह्या सगळ्या पालखी तिथे गेल्यानंतर नगर प्रदक्षिणेला त्यांची सुरुवात होती. त्यावेळेला परत 1-1 पालखीचा क्रम. बरं, नगर प्रदक्षिणा त्या काळात जसं ठरवलं असेल, पंढरपूर त्या काळामध्ये छोटं होतं, आता पंढरपूरचा बराच मोठा विस्तार झालेला आहे. पण त्या काळातले जो मार्ग होता तोच मार्ग अजूनही नगर प्रदक्षिणेकरता केला जातो. नगर प्रदक्षिणा करताना चंद्रभागेच्या काठावर ज्या पालख्या येतात, तर त्या पादुका ज्या असतात, प्रत्येक संतांच्या त्या माऊलींच्या पादुका, जे कोणी असलेल्या पालखीतल्या पादुका काढून ते सेवेगिरी चंद्रभागेमध्ये जातात. त्या पादुकांना स्थान घातलं जातं चंद्रभागेमध्ये. तिथे कीर्तन, अभंग म्हटले जातात. आणि परत तशाच वाजत गाजत त्या पादुका पालखीमध्ये ठेवून मंदिराकडे आणल्या जातात. त्या मंदिराकडे आल्यानंतर मंदिराच्या बाहेर तोपर्यंत ही आषाढी एकादशीचा दिवस जो आहे तो उजाडलेला असतो. पहाटे 2-2:30 वाजता म्हणतात आपली शासकीय पूजा तिथे संपन्न झालेली असते. मुख्यमंत्री, आणखीन कोण नेते तिथे आलेले असतील ते नेते, मग वारकरी, असं करत करत जवळजवळ सकाळची 8-9ची वेळ नैवेद्य परत दाखवायचा असतो. नैवेद्याला त्या उपासच असतो एकादशीचा. एकादशी दिवशी सगळे उपासाचे पदार्थ केलेले असतात, त्याचा नैवेद्य विठ्ठलाला दाखवला जातो. प्रत्येक पालखीच्या पुढे त्या दिंडीमधले जे कोणी असतील, म्हणजे माऊलींच्या दिंडीतले जे कोणी करणारे असतील नैवेद्य, जो कोणाचा मान असेल त्यांनी त्या प्रत्येक पालखी पुढे होतं नैवेद्य दाखवायचा. उपासाचे पदार्थ
इकडे वारकऱ्यांची दर्शनाची रांग सगळी सुरू असते, इकडे प्रत्येक पालखी पुढं नैवेद्याची गडबड सुरू असते, प्रत्येक पालखी पुढं कीर्तन सुरू असतं, अखंड कीर्तन, अखंड नामस्मरण संध्याकाळपर्यंत. रात्री सगळीकडं सगळ्या पालख्यांची परत रात्री आपापल्या पद्धतीने आरती केली जाते. आरती करून झाली की आपापल्या पद्धतीने जागरण गोंधळ तिथे सुरू होतो. जे कोणाची जशी रीत असेल तशी. आपल्याला आता बघता वाटतं की पालख्या शेजारी शेजारी असतील, तसं नाही, बरेच अंतर ठेवून पालख्या असतात. प्रत्येक तळावरती त्यांच्या त्यांच्या पद्धतीने कीर्तन, त्यांच्या पद्धतीने जे काय गोंधळ जागरण जे काय सुरू असेल ते. विठोबाच्या मंदिरात तोपर्यंत सगळे उपचार संध्याकाळचे तर बंद केलेले असतात, दुपारती बंद केलेली असते, शेजारती बंद केलेली असते. संध्याकाळच्या वेळेला कसं होतं, त्या विठ्ठलाला मग हे 8-10 दिवस कसं करतात, संध्याकाळचं नैवेद्य नाही, मग कमीत कमी संध्याकाळच्याला लिंबू पाणी ठेवू, रात्री थोडंसं केशर दूध साखर घालून असा तो दूध साखर सुद्धा नैवेद्य होतो. आपण जर का घरी आपल्या कधी नैवेद्य कधी रोजचा जोडी करत असेल आणि जर का जमलं नाही कधी नैवेद्य करायला, तर फक्त दूध साखरेचा नैवेद्य दाखवा, तो महानैवेद्यच असतो. तसा दूध साखरेचा नैवेद्य विठ्ठलाला रोज आषाढाच्या पहिल्या दिवसापासून दाखवला जातो. आणि मग रात्रीची शेजारी न करता मंदिरापुढं कीर्तन भजन ते त्यांच्या पद्धतीने परत सुरू असतं. ते हा सगळा दिवस, एकादशीचा दिवस सुद्धा सगळा संपन्न होतो. रात्रीची कीर्तन जागरण होतात, अखंड रात्रभर सगळीकडे पंढरपूर जागा असते. दुसऱ्या दिवशी काय होतं, आता उपवास तर सोडायचा आहे, मग परत प्रत्येक दिंडीचा जो कोणी असेल प्रत्येक तळावरती काही ना काहीतरी गोड पदार्थ केले जातात. विठ्ठलाला त्यांच्या मंदिर समितीतर्फेच विठ्ठलाचं नैवेद्य, विठ्ठलाला परत सकाळी स्नान वगैरे घालून पूर्ण पंचपक्वान्नाचा महानैवेद्य तिथे आणला जातो. प्रत्येक ह्या तळावरती पण काही ना काहीतरी पक्वान्न केलं जातं. त्याच्या नैवेद्य आपापल्या पालखीमध्ये, म्हणजे समजा ज्ञानेश्वरांची पालखी असेल तिथे तो नैवेद्य त्यांचा ते दाखवतात, तुकाराम महाराजांची पालखी असेल त्यांचं नैवेद्य ते दाखवतात, एकनाथ महाराजांची पालखी असेल त्याचं नैवेद्य ते दाखवतात. प्रत्येक जण आपापल्या पालखीचा तो नैवेद्य दाखवतो. बारस त्याला म्हणतात, एकादशीचा उपवास सोडणे बारस. तो झालं की परत संध्याकाळच्या परत कीर्तन, परत अभंग, परत जे काय असेल ते वारकऱ्यांची त्यांची सेवा तिथे सुरू होती पूर्ण रात्रभर. तिसरा दिवस उजाडतो, त्रयोदशीचा तिसरा दिवस पालख्या पंढरपूरमध्ये गेल्यानंतर तिसऱ्या दिवशीला काय म्हणतात, त्याला खिरापतीचा दिवस म्हणतात. खिरापतीमध्ये काय करतात, चुरमुरे एक वाटतात, भाजलेले चुरमुरे किंवा भाजलेल्या चुरमुऱ्यांचा चिवडा करून तो सगळीकडे वाटतात. संध्याकाळच्या कीर्तनानंतर दिवसभर परत आहेच, भजन आहेत, नामस्मरण आहे, अभंग आहे, सतत सुरूच असतं ह्या 3 दिवसांमध्ये. चौथा दिवस पण असाच जातो. संध्याकाळच्या नैवेद्यानंतर पौर्णिमा येणार असते. पौर्णिमेच्या दिवशी पालख्या निघणार असतात काल्या करता. संतांचा जो काला आहे तो पौर्णिमेच्या दिवशी सगळ्या पालख्यांचा. हा काला कुठे होतो, हा काला होतो पंढरपूर पासून थोडस बाहेर पडलो आपण, एक 7-8 किलोमीटर गेले की गोपाळपूर नावाचे क्षेत्र आहे, जिथे पहिल्यांदा श्रीकृष्ण तिथे आले होते रुक्मिणीच्या करता. गोपाळपूरमध्ये फार सुंदर मंदिर आहे तिथे. श्रीकृष्णाचा दगडी खांब आहे त्याला. ती जी मूर्ती आहे, ती मूर्ती श्रीकृष्णाची जी मूर्ती आहे देवडा चरणात उभी. देवडा चरण म्हणजे श्रीकृष्णाचा आपण जर का बघितलं असेल मूर्ती, बासरी वादन करताना त्याचा एक पाय असा तिरका असा टाकलेला असतो आणि एक पाय सरळ असतो असा, अशी ती मूर्ती आहे तिथे. त्या मूर्तीचा चेहरा बघितला निरखून तर ती मूर्ती आणि मंदिरातली पांडुरंगाची मूर्ती दोन्ही सारखं दिसतं. आणि मग जे म्हणतात की पांडुरंग तो श्रीकृष्णाचा अवतार होता, अंशात्मक अवतार होता, त्या विधानाला आपोआप पुष्टी मिळते, आपोआप आपल्या मनाची खात्री पडते की नाही श्रीकृष्णच आला होता आणि तोच विठ्ठल बनवून इथे राहिलेला आहे. तो गोपाळपुराला प्रत्येक पालखीचं ठिकाण ठरलेलं आहे. खूप मोठा परिसर आहे गोपाळपुराचा. प्रत्येक पालखी आपापल्या जागेवर जाऊन, बरं हे कोणी सांगत नाही तुम्ही इथं थांबा, हे कोणी सांगत नाही, हे वर्षानुवर्ष चालत आलेलं आहे, वर्षानुवर्ष हे सगळं ठरलेलं आहे. त्या त्या ठिकाणी जाऊन आपापल्या पालख्या थांबतात. दिंडीकरी, सेवेकरी, वारकरी जे कोणी असतील आपापल्या पालखीबरोबर तिथे थांबलेले असतात. प्रत्येक पालखीमध्ये तिथे आरती होती. आणि मग जो
शब्द जो वापरलाय काला, त्याच्यामध्ये समजा चुरमुरे असतील, दही, दूध, जे काय असेल ते, त्याचा प्रसाद सगळ्यांना दिला जातो. दुपारपर्यंत त्या श्रीकृष्णाच्या मंदिरात पण नैवेद्य केला जातो. आणि संध्याकाळी पालख्या तिथून निघतात. संध्याकाळी पालख्या निघतात त्या आपल्या परतीच्या प्रवासासाठी. आणि मग अक्षरशः त्याला हजारो पंढरपूरकर जी लोक असतात की त्या पालख्यांना सोडायला वेशीपर्यंत येतात. त्यांच्या भावना जे 8-10 दिवस 15 दिवस जे पंढरपूर गजबजलेलं असतं ते पंढरपूर आता थोडं का होईना पण रिकामं व्हायला सुरुवात होती. त्यांच्या साश्रू नयनांनी त्या पालख्यांना निरोप दिला जातो. पालख्या परत आळंदीकडे मार्गस्थ होतात. संध्याकाळची वेळ पौर्णिमा आणि हा सोहळा जो आहे तो तिथे संपतो. पण फक्त पंढरपुरांच्या करता एक दिवस फक्त, बाकी अजून एक सोहळा उरलेला असतो. आपण जे म्हटलं की एकादशीला बहुतेक संपला, तर तसं नाही. पौर्णिमेपर्यंत हा सोहळा, पालखी सोहळा सुरू असतो. आणि त्याच्यानंतर एक दिवस देवाकरता दिला जातो. आता इतके दिवस देव उभा आहे म्हटल्यानंतर तो दमला असेलच ना. प्रक्षा सेवा त्याला म्हणतात. इतकी सगळी लोक येऊन गेल्यानंतर मंदिराचा परिसर कसा झाला असेल, तो सगळा स्वच्छ धुतला जातो. तिथला अस्वच्छता सगळी काढली जाते. संपूर्ण मंदिर स्वच्छ धुतलं जातं. पांडुरंगाची मूर्ती, रखमाईची मूर्ती, सगळं त्याला स्वच्छ पाण्याने अभिषेक केला जातो. पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी त्यांच्या अंगाला तेल लावलं जातं. पहिलं तेलाने चांगला असं मॉलिश केलं जातं दोघांनाही. महिला सेवेकरी रुक्मिणीकडे जातात. पुरुष जे पुजारी असतील ते पांडुरंगाच्या सगळ्या अंगाला तेल लावतात. पायांना तेल लावतात. बिचारा दमला असेल, थोडस लिंबू साखर त्याचा एक पाक असं तयार करून तो त्याच्या पायाला लावतात. मग परत साधं पाणी घालतात. छान असं एकदम पांढरं वस्त्र, एक धोतर त्याला असं नेसवतात. अगदी तलम असं थोडा वेळ करता असं ते. मग त्याला उसाचा रस म्हणा की असा कशाचा आणखीन थोडासा पातळ पदार्थ एक नैवेद्य दाखवला जातो. रुक्मिणीला उसाच्या रसाचा अभिषेक केला जातो. तोपर्यंत दुपारची वेळ येते. दुपारी आता नैवेद्य दाखवायचा आहे. पण त्याच्या अगोदर जे पहिलं स्नान घातलं त्याला म्हणतात पहिलं पाणी घातलं. आता दुसरं पाणी घालायची वेळ आली, म्हणजे दुपारी 12ची वेळ. त्यावेळेला मात्र पंचामृत, सुगंधी द्रव्य, सुगंधी जल असं सगळं त्याला तिथे हजर केलं जातं. आणि मग एक एक ओतलं जातं. पहिल्यांदा साधं पाणी, मग सुगंधित पाणी, मग पंचामृत, सगळा एक प्रकारचा असा गंध सगळीकडे पसरलेला आहे. मग त्याच्यानंतर सगळं परत साध्या पाण्याने धुवून काढलं जातं. ते पंचामृत सुद्धा विशिष्ट पद्धतीने ओततात. गाईचं शिंग असतं, शिंग थोडंसं पोकळ करून त्याला पुढं टोक केलेलं असतं, त्याच्यातनं ते पंचामृत ओततात विठ्ठलावरती. असं एकदम ओतत नाहीत ते. मग परत साधं पाणी घालून कोमट कोमट पाण्याने परत सगळं अंग, त्याचा देह सगळा स्वच्छ असा पुसला जातो. छान असं भरजरी एकदम पितांबर, रेशमी असं असतं ते, सुळसुळीत असं पितांबर त्याला नेसवलं जातं पांडुरंगाला. लाल अंगरखा घातला जातो त्याच्यावरती. रुक्मिणीचं पण तसंच छान अशी साडी, एखादी हिरवी साडी तिला नेसवली जाते. अंगरखा सगळा घातला. मग कमरेला शेला बांधतात, गुलाबी रंगाचा शेला बांधतात. गळ्यामध्ये जाड असा तुळशीचा हार घातला जातो. पांढऱ्या फुलांचा असतात, त्या पांढऱ्या फुलांचा एक हार घातला जातो. आणि मग जो विठ्ठलाचा जो टोप आहे ना, सोन्याचा असा मोठा असा उभा, तो असा तो टोप तिथे ठेवला जातो. हे सगळं झाल्यानंतर मग महानैवेद्य, तोपर्यंत दुपारी जवळ 2-1 वाजलेले असतात. हा सोहळा होत असताना एकीकडे काय होतं, मी आता जे सांगितलं की नामदेवने जे सांगितलं की माझ्याकडनं अखंड सेवा घडत राहो तिथे, म्हणून माझ्याकडनं शेवटपर्यंत माझ्या पुढच्या वंशजांना पण ती संधी मिळावी. विठ्ठलाच्या ज्या पादुका असतात, त्या पादुका जे नामदेवचे वंशज जे आहेत, हरिदास त्यांना म्हणतात, त्या हरिदासांच्या घरी विठ्ठलाच्या पादुका नेल्या जातात. तोपर्यंत पालखीतनं ती पालखी मिरवणूक त्या हरिदास वाड्यापर्यंत येते. आता काम असतं की त्या पादुका परत आपल्या डोक्यावर ठेवून मंदिराकडे परत येणं. आता हरिदास जे कोणी असेल, वंशज कोणी असतील, त्याला त्या पादुका त्यांच्या डोक्यावर ठेवल्या जातात, त्या फेट्याने बांधल्या जातात. आणि त्या बांधल्या की त्यांची शुद्ध हरपते. जो कोणी त्याच्या डोक्यावर पादुका त्या बांधलेल्या असतात
तो मनुष्य बेशुद्ध होतो, त्याला काहीही सुधरत नाही. अशा व्यक्तीला खांद्यावर घ्यायचं आणि मंदिरापर्यंत यायचं, हे भाग्य कमी लोकांना मिळतं. ज्या कोणाला भाग्य मिळालं असेल तो खरोखरीच त्याची 7 जन्माची पुण्याई असेल, म्हणून त्याला देवाला खांद्यावर घ्यायचा. कारण त्या जो मनुष्य असतो तो प्रत्यक्ष पांडुरंग झालेला असतो त्या पादुकांच्या मुळे. त्यांना तिथं मंदिरात आणलं जातं. त्या मंदिरामध्ये त्या पादुकांच्या वरती दहीहंडी फोडली जाते. त्या दहीहंडीतनं जे पडलेलं जे दही असेल, दूध असेल, चुरमुरे त्या पादुकांवर पडतात आणि मग त्या माणसाला शुद्ध येते त्यावेळेला. तोपर्यंत तो मनुष्य बेशुद्ध असतो, त्याला काय चाललंय काही माहिती नसतं. आपल्यासारखे सेवेकरी कोणी त्याला खांद्यावर बसून घेऊन येतात. 5 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं, कोणाला मिळेल ते भाग्य, तो भाग्यवान. ते आल्यानंतर त्या पादुका तिथे मंदिरात ठेवल्या जातात. मला वाटतं माझ्यापेक्षा इथे जवळ जे बसलेले आहेत पंढरपूरचे आहेत, जोशी काकू आहेत, जोशी काका आहेत, त्यांना हे सगळं जास्ती माहिती असावं. तुम्हाला तो अनुभव मिळालाय खांद्यावर बसवायचा. एकदा टाळ्या जोरदार त्यांच्याकरता. तुम्ही उभे राहिला तर सगळ्या लोकांनाही दिसेल. जे आता मी म्हणलं ते हरिदास म्हणून त्यांना त्या खांद्यावर बसून आणण्याचं भाग्य यांना पण मिळालेलं आहे. प्रताप महाराज, मदन महाराज हरिदास, त्यांना बरोबर. आणि मग त्या ज्या पादुका तिथे आल्यानंतर तिथे आरती वगैरे सगळी होती. आणि खऱ्या अर्थाने हा जो वारी संपली म्हणतात ना, ती त्या दिवशी मग वारी संपली. त्या दिवशीची समाप्ती. मग परत पंढरपूर पूर्वक पहिल्यासारखं होणार असतं. जे काय राहिलेले वारकरी असतात सगळे वारकरी विठ्ठल दर्शन घेऊ शकत नाहीत ना त्या दिवशी. कळस दर्शन झालं, पंढरपूरमध्ये आपण वारीबरोबर गेलो, हे सगळेजण असं समजतात की आपलं भाग्य, आपण वारी बरोबर इथपर्यंत आलो, कळस दर्शन करायचं आणि निघायचं. बहुसंख्य वारकरी असं करतात, आपलं भाग्य पंढरपूर पण आलो एवढं समजतात. पण ह्या शेवटपर्यंत, ह्या कार्यक्रमापर्यंत जी लोक थांबलेली असतात ती लोक जसं जड अंतःकरणाने आता संपलं, आता आपल्याला बाहेर पडायचंय, पंढरपूर सोडायचंय, 100 वेळा मागे वळून बघत असतात. कळसाकडे दर्शन घे, जमिनीच्या मातीलाच कपाळाला लाव, घरी तर यायचं आहेच आपल्याला, पण मन तयारच नसतं. अजून पंढरपूर सोडायला मन तयार नसतं. अजून थोडा सोहळा लांबला असता, अजून एक दिवस मिळाला असता. प्रत्येकाला असं वाटत राहतं, प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी. समजा अशी वेश आहे पंढरपूरची, वारकरी येत आहेत, बघतायत, कळसाकडे बघतायत, मागं कळस दिसतोय, शंभराला नमस्कार करून परत वागतायत खाली. बाहेर पडायचं आहेच त्यांना, कारण आपलं परत नेहमीच दैनंदिन जीवन त्यांना सुरू करायचं त्यांचे. पण डोळ्यापुढं फक्त एकच राहतं त्यांच्या हातात, जे काय त्यांनी ते रूप बघितलेलं असतं. पितांबर नेसलेला असं, लाल अंगाका घातलेला असं, ते जे रूप आहे ते रूप डोळ्यामध्ये साठवायचं, ते रूप आपल्या हृदयामध्ये साठवायचं. कारण परत इथे यायला, परत वारीबरोबर जर काही यायचं असेल तर आपल्याला परत वर्षभर थांबावं लागणार आहे. ते रूप कसं, आता एकच फक्त ओळीमध्ये सांगतो. कासे सोनसा पांघरे पाटोळा, कासे सोनसा पांघरे पाटोळा, घननीळ सावळा, घननीळ सावळा, बाई अंगो राजस सुकुमार, मदनाचा पुतळा राजस सुकुमार. असे राजस सुकुमार रूप डोळ्यामध्ये साठवून ठेवत, हृदयामध्ये त्याला कोरून ठेवत, तो वारकरी जड अंतःकरणाने बाहेर पडतो आणि मग आपापल्या गावाच्या दिशेने सगळे मार्गस्थ होतात. जो सोहळा ज्येष्ठात सुरू झालेला असतो तो आषाढ पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्ल प्रतिपदा त्या दिवशी तो सोहळा संपतो. पण प्रत्येकाच्या मनामध्ये तो कायम राहिलेला असतो पुढच्या वर्षीपर्यंत. आजच्या गुरुवारी इथे थांबतो. सगळ्या यशस्वी विद्यार्थ्यांचा एकदा जोरदार आयोजन आपण अभिनंदन करू आणि स्वामींचा आपण गजर करू. जय जय श्री स्वामी समर्थ, जय जय श्री स्वामी समर्थ.
जय जय श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ अण्णा महाराज की जय.